हॅलो गाईज, सो आज मी बनवणार होती इडली आणि डोसा। सो हे इडलीचं पीठ आहे। काल सकाळी मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती। संध्याकाळी मस्त त्याला वाटलं आणि सकाळी हे रेडी होतं पीठ। यामध्ये मी फक्त मीठ ॲड केलं आहे। हे इडलीचे प्लेट्स आहेत, याला खाली मस्त तेल लावून घेतलं आणि हे पीठ या प्लेट्समध्ये ॲड करून घेतलं। नंतर मग हे प्लेट्स मी इडलीच्या कुकरमध्ये ॲड केले आणि कुकर बंद केला आणि 10 मिनिट मी हाय फ्लेमवरती ठेवलं होतं। त्यानंतर इडली रेडी झाली होती। मग ते प्लेट्समधून मी एक एक करून इडली काढून घेतली। खरंच इडली खूप छान झाली होती, एकदम स्मूथ झाली। सो नंतर मला चटणी करायची होती। मी खोबरं घेतलं, त्याला मस्त बारीक कापलं, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता। खोबरं मी मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं, त्यामध्ये मी कोथिंबीर आणि मिरचीसुद्धा ॲड केली आणि तीसुद्धा मी मस्त बारीक करून घेतली। नंतर मला तडका करायचा होता त्यासाठी, सो मी कढीपत्ता आणि मोहरीचा तडका बनवला आणि तो त्याच्यामध्ये ॲड केला। खरंच चटणी खूप छान झाली होती, दिसत पण खरंच खूप छान होती। आणि आता मला करायचं होतं सांबार। सो मी तुरीची डाळ घेतली, तिला व्यवस्थित धुवून वगैरे घेतलं। त्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, बटाटा, चिंच आणि शेवग्याची शेंग ॲड करून घेतली आणि मग त्याच्यामध्ये मी पाणी वगैरे टाकलं आणि कुकर लावला। हा कुकर मी 15 ते 20 मिनटं मोठ्या फ्लेमवरती आणि नंतर बारीक फ्लेमवर 10 मिनटं ठेवला। नंतर हे सगळं रेडी झालं होतं शिजून। मग याला मी मस्त मॅश करून घेतलं, एकत्र छानपैकी मॅश केलं, कारण की सगळं व्यवस्थित बारीक झालं पाहिजे, तरच सांबार खूप टेस्टी होतं। सो इकडे मी आता तेल गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली। त्यानंतर याच्यामध्ये मी हळद, लाल मिरची पावडर आणि सांबार मसाला ॲड करून घेतला। हे मस्त मिक्स करून घेतलं आणि जी डाळ आपण शिजून घेतली होती, त्याला बारीक केलं होतं, ते याच्यामध्ये ॲड करून घेतलं आणि हे सगळं पाणी टाकून थोडं मिक्स केलं। नंतर याच्यामध्ये लास्टला मी मीठ ॲड केलं। सो आता इकडे मला बनवायचं होतं डोसा, कारण की आमच्या घरात काही लोकांना इडली आवडते आणि काही लोकांना डोसा आवडतो। सो मी इकडे डोसा बनवायला स्टार्ट केला। तव्याला खाली तेल लावून घेतलं आणि इकडे डोसा बनवायला मी स्टार्ट केला होता। इडलीपेक्षा मला डोसा जरा पटकन बनवता येतो। मग नंतर वरून मी तेल लावून घेतलं आणि डोसाची दुसरी साईड पण मी मस्त चांगली भाजून घेतली। डोसा इथे खरंच खूप छान झाला होता। मग थोडा वेळ असंच भाजून घेतलं आणि इकडे फायनली माझा डोसा रेडी झाला होता। खरंच डोसा छान झाला होता आणि इडलीपेक्षा मलासुद्धा डोसा जास्त आवडतो। आणि आता इकडे सगळं रेडी झालं होतं, डोसा, चटणी, सांबार आणि इडली। सो मी मस्त फोटो वगैरे काढले आणि मी किचनमध्ये उभं राहून सगळं टेस्ट करत होती की कसं काय झालं आहे। सो मी पहिला डोसा आणि चटणी खाऊन बघितली, खरंच खूप टेस्टी झाली होती। नंतर मग मी इडली आणि चटणी पण टेस्ट करून बघितली, ती पण खरंच खूप छान झाली होती। खरंच गाईज हे खूप टेस्टी झालं होतं, मला तर खूप आवडलं होतं। सो मी किचनमध्ये उभं राहूनच सगळं खात होती, कारण की लिटरली मला हे सगळं बनवून खूप भूक लागली होती। सो मी खाण्यामध्ये फुल मग्न होती। नंतर मी डोसा पण ट्राय केला, तो पण खरंच खूप टेस्टी झाला होता। खरंच खूप मजा आली गाईज। सो बाय।